शेतकरी मित्रांनो, राम राम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। शेतकरी मित्रांनो, आपण आधीचा एक तुरीविषयी व्हिडिओ टाकला होता, तो भाग 1 होता आणि हा आहे भाग 2। तर आपण याच्यामध्ये तणनाशकाचा स्प्रे केला होता। आपण पाहू शकता आपली तुरीचे जे शेत आहेत हे पूर्णपणे चॅकट म्हणजे काळ आहेत, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तण सध्या नाहीत आणि आपल्या तुरीला जे शेंगा सुद्धा चांगले लागल्यात। तर मित्रांनो, मी इथे उभा राहून सुद्धा व्हिडिओ काढत असतो। आपण या आधीचा व्हिडिओ पाहिला होता, पण झालेलं काय तर ऊन इतकं पडलेलं आहे आणि ऊन पडल्यामुळं कोणत्याही प्रकारचं तुरीचं पीक जे आहे तर कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसत नाही। त्यामुळे मी इथं बसलो आणि सावलीला बसून हा व्हिडिओ काढत आहे। तुम्हाला मी एकदा असं ऊन दाखवतोय बा, एकदम मला या पाट्यामध्ये मी का बसलो ती इथं हे थोडं जे गवत दिसतं तिथं आपलं तणनाशक मारायचं राहिलं होतं। फक्त ती साईड मारली ती, जे थोडंफार याच्यावरती तणनाशक उडालं होतं त्यामुळं थोडं गवत याच्यामधलं जळालं, तर बाकीचं जसेच तसंच आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ काढण्याचा मेन उद्देश म्हणजे मी आत्ताच फवारणी केल्यात, म्हणजे सकाळी भेटलो होतो मित्रांनो। तर पूर्ण 3-3.5 तासामध्ये आपलं 1 एकरचं क्षेत्र पूर्ण फवारणी करणं झालेलं आहे। आणि ही जी तूर आहेत माझ्या पाठीमागची हिच्यावरती आपण 3 दिवस आधी फवारणी केलेली आहेत। अनेक ठिकाणी फिरत असताना एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली, बहुतेक ती सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या देखील लक्षात आली असेल की या 15 दिवसामध्ये हवामानात खूप मोठा बदल झाला आणि त्या हवामानाचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या तूर पिकावरती झाला। तो म्हणजे मुळातच आपलं हे जे तूर पीक आहेत तर याला 21 अंश सेल्सिअस पासून ते 25 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान लागतं। त्या तापमानामध्ये हे तुरीचं पीक एकदम चांगलं येतं आणि चांगल्यापैकी शेतकऱ्याच्या हातामध्ये ते उत्पादन देखील पडतं। पण झालं काय, अनेक भागामध्ये तापमान झपाट्याने घटलं आणि त्याचा परिणाम तुरीवरती झाला। त्यातच मुख्य रोग म्हणजे मेन रोग तुरीवर येणारा जो या पिरियडला प्रत्येक शेतकऱ्याला त्याची परेशानी होत असते आणि तो रोग आला तर त्याला कोणत्याही प्रकारचं कंट्रोल शेतकऱ्याच्या हातात राहत नाही। त्यामुळं तो रोग येण्याआधी आपण ज्या फवारण्या सांगितल्या त्या फवारण्या घेऊन निश्चितच त्याच्यावरती आपण जवळपास 90 ते 95% नियंत्रण मिळू शकतो। तो रोग कोणता तर मित्रांनो, तो आहे वांज रोग। बऱ्याच भागामध्ये काय आला तर मी तुम्हाला सांगितलं, फिरताना लक्षात आला असेल तो मुद्दा सांगायचा राहिला, कारण मित्रांनो बोलण्याच्या वागामध्ये अनेक काही मुद्दे सुटून जातात। त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की आपले काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवत चला, कारण की आपण या चॅनलवरती जे अनुभव मला आले आणि जे या पिकामध्ये मी नवीन प्रयोग करत असतो तेच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। म्हणून जी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचेल ती पूर्ण 100% आणि परिपूर्ण असते। त्यामुळं नक्कीच कमेंट करीत चला। तर मित्रांनो, फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली, जिथं 1-1, 2-2 एकरचे काही 7-7, 8-8 एकरचे तुरीचे प्लॉट होते तर तिथे अशी हालत झाली होती की ज्या भागामध्ये फक्त 1.5-2 क्विंटल एकरी ॲव्हरेज येऊ शकतं, अशा प्रकारे तुरीमध्ये तो वांज रोग जे आहेत तर पूर्णपणे पसरलेला आहेत। आता वांज रोग होतो का तर जे रस शोषण करणारे किडे असतात आतल्या कपाशीवरती देखील असतात, कोळी झालं किंवा पांढरी माशी, तर हे काय करतात तुरीच्या पानाच्या खालील बाजूस रस शोषण करतात आणि ज्यावेळेस आपली तूर फुलावस्थेत असेल त्यावेळेस जर तुरीतील जो अन्न रस आहे तो किड्याने जर शोषून घेतला तर फुले निघण्यास व्यत्यय येते आणि जे फुले लागल्यात ते गळून जातात आणि आपली जे तूर आहेत तर फक्त हे पाहू शकता फक्त ती अशी वाढण्यास सुरुवात होते आणि अशी वाढत असताना जे पाठीमागची इथं जे फुलं आहेत ज्याच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आलेले होते तर असे फुलं गळून जातात। त्यामुळं आपल्याला त्या रोगाचं निदान लवकरच करणं जरुरीचं असतं। मी आपल्याला आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत आपल्याला रोगाची ओळख होत नाही तोपर्यंत त्याचं निदान करणं देखील अवघड असतं। तर मित्रांनो, आपल्याला जे शेतकऱ्यांनी आपण आधीची फवारणी सांगितली होती भाग 1 मध्ये ती फवारणी घेतलेली असेल तर त्या तुरीमध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम सध्या शेतकऱ्याला पाहायला मिळत नसेल। आणि मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला जर खात्री करायचीच असेल तर आपण ज्या तुरी उशिरा लावलेल्या आहेत म्हणजे 25 ते 28 जूनच्या नंतर किंवा 20 जूनच्या नंतर ज्या तुरीची लागवड झाली आहे तर अशा तुरीपैकी जवळपास 60 ते 70% तुरीमध्ये हा वांज रोग यावर्षी आलेला आहे। कारण मी स्वतः 2-3 प्लॉट बघितलेत, मी आपले फोटोसुद्धा दाखवतो, आपण फोटोमध्ये सुद्धा पाहू शकता की याच्यामध्ये जे काळे झाडं आहेत मित्रांनो याला शेंगा लागल्या आहेत, बाकीचे जे हिरवे झाडं आहेत तर याला पूर्णपणे वांज रोगाने ग्रासलेलं आहेत। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला आपण आधीच्या फवारणीमध्ये सांगितलं होतं तसंच या फवारणीमध्ये देखील आपण ते सांगणार आहोत। तर हे आता झालं तर आपण म्हणसाल धुऱ्याच्या काठाला बसले आहेत, कारण की बऱ्याच ठिकाणी तसं होतं की शेतकरी काय करतात
व्हिडिओ काढणारे एका कडेला थांबतात, जिथे मोठाले झाडं असतील, टप्पू टप्पू झाडं पण ज्याला दाटवाट शेंगा लागल्या असतात अशा ठिकाणी बसतात आणि व्हिडिओ तिथून काढतात. त्यामुळे शेतकऱ्यांचं त्यामध्ये काहीतरी गफलत होऊ शकते. तर मित्रांनो, मी आधीच सांगतो, मी कोणत्याही कडीला बसलेलो नाहीत. तर माझ्यापासून इकडे जवळपास 50-60 फुटावरती तुरी आहेत आणि इथे सुद्धा पाठीमागे तुरी आहेत. आणि साईडला लिंब असल्यामुळं तिथं काय झालं, वसाऱ्या पडल्या आणि वसाऱ्यामुळे तिथील तूर बारीक राहील, त्यामुळे मी तिथं बसलो नाही, आतमध्ये येऊन बसलेलो आहेत. तर मित्रांनो, आपल्याला वांज रोगासाठी याच्यावरती फवारणी घेणं जरुरीचं आहे. तर फवारणी नीट लक्ष देऊन ऐका आणि फवारणी मी जे सांगित आहेत तर या फवारणीचा आपण उपयोग करून या वांज रोगावरती चांगल्यापैकी नियंत्रण मिळू शकतं. आणि जे आपले तुरी असे झालेले आहेत, मी ते वांज रोगाचे झाडं तुम्हाला प्रात्यक्षिक याच्यामध्ये दाखवणारच आहेत. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला त्यावरती फवारणी ऐकून घ्या, त्यानंतरच आपण तुम्हाला त्या झाडाची ओळख करून देऊ. तर मित्रांनो, आपल्याला फवारणीमध्ये एक तर इमामेक्टिन घ्यायचं आणि आधीच्या फवारणीमध्ये इमामेक्टिन जर घेतलं असेल तर कोराजेन घ्यायचं आहे. तर कोराजेन आपल्याला 7.5 ते 8 ml हे 20 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे. आणि इमामेक्टिन जर घेत असेल तर 10 ते 12 ग्रॅम हे 20 लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला एक बुरशीनाशक आपण मेनकोझेप प्लस मेटलॅक्झिल हे घेऊ शकता. किंवा हे जर आधीच्या फवारणीत घेतलेलं असेल तुम्ही तर M45 किंवा 22-3 यासारखे कोणत्याही प्रकारचं एखादं बुरशीनाशक घेऊ शकता. याचं प्रमाण किती तर 25 ते 30 ग्रॅम एका पंपसाठी आपण 20 लिटरच्या पंपसाठी घेऊ शकता. यासोबत आपल्याला घ्यायचं टाटा बार. सुरुवातीला सांगतो मित्रांनो, मी काही कोणत्याही कंपनीचा प्रचार वगैरे करीत नाहीत. तर मी तुम्हाला सांगितलं, मी याच्यावरती जे मारतो मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणून या गोष्टीची नोंद शेतकऱ्यांनी जरूर घ्यावी. तर आपल्याला टाटा बार घ्यायचं तर टाटा बार 35 ते 40 ml एका पंपसाठी घ्यायचं. आणि आपल्या तुरीला जर जवळपास 90% शेंगा असतील, व्हिडिओ नीट लक्षपूर्वक ऐका, आपल्या तुरीला जर 90% शेंगा असतील तर अशा ठिकाणी आपण टाटा बहार घेऊ नका. तर आपण अशा ठिकाणी फक्त कोराजेन किंवा इमामेक्टिन आणि ते बुरशीनाशक, त्याचबरोबर आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्याने आपण रस शोषण करणाऱ्या किडीवर, विशेषतः पांढऱ्या माशीवर चांगल्यापैकी आपण नियंत्रण मिळू शकतो. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहेत ॲसिटामास प्राईड, जे की प्राईड शार्प या नावाने आपल्याला मिळतं. तर हे आपल्याला घ्यायचे आहेत 15 ते 20 ग्रॅम प्रति पंप याचं प्रमाण आहे. तर हे घेतल्यानंतर आपल्याला याची फवारणी जे ते व्यवस्थित करायची. वाटलंच तर आधीच्या फवारणीपेक्षा 2 पंप शिल्लक मारा, यानं पूर्णपैकी नियंत्रण मिळून जाईल. आणि आपले जे काही वांज झाडं असतील त्याला थोड्याफार इतक्यासुद्धा कळ्या असल्या, मित्रांनो एक ध्यान देऊन पहा, इतक्या जरी कळ्या असल्या तर आपलं जिथं उत्पादन 1.5-2 क्विंटल होऊ शकते, तर नक्कीच आपलं उत्पादन 4 क्विंटलच्या आसपास जाऊ शकतं. म्हणजे आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. नाहीतर अनेक ठिकाणी झालं, प्रत्येकच ठिकाणी शेतकऱ्याला पाणी असतं असं नाही मित्रांनो. काही शेतकऱ्यांनी तुरी लावलेल्या आहेत आणि त्यांना पाणी भरण्यासाठी देखील नाहीत. पण काळीच्या जमिनीला का आता जर पाणी दिलं तर जे फुलं आहेत ते सुद्धा गळून जातात, कारण की काळीच्या जमिनीमध्ये तूर पाण्यावरती आलेला नाहीत. आणि अशा ठिकाणी आपल्याला तूर उपटून दुसरं पीक घेणं सुद्धा कोरडवाहू क्षेत्रामध्ये शक्य नसतं. त्यामुळे ही फवारणी घेऊन आपण पाहू शकता. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला एकदा ते याचे झाडं दाखवतो, वांज रोगाचे नेमके कसे असतात. चला मित्रांनो, आपण फिरता फिरता बोलून घेऊ. हे पहा मित्रांनो, आपली तूर, याच्यामध्ये जे पूर्ण तण होतं खाली, आपण तण व्यवस्थापन हा देखील मुद्दा पाठीमागच्या भागी 1 मध्ये घेतलेला होता. हे पहा वरून दाखवतो, याला शेंगा सुद्धा चांगल्या आलेल्या आहेत. म्हणजे त्या हवामानाचा म्हणावा तितका परिणाम आपल्या तूर पिकावरती झालेला नाहीत. हे पहा शेंगासुद्धा चांगल्या आहेत, म्हणजे परिणाम झाला, पण असावा लवकर ओळखू येत नाही मित्रांनो. कारण की आपलं जे नियोजन आहे हे परिपूर्ण होतं. कारण की मागच्या वर्षी देखील अशीच काही समस्या आपल्या तूर पिकामध्ये आली होती. ज्या तुरी लवकर लावतात, म्हणजे आपल्या कपाशी बरोबर ज्याला मृग नक्षत्र किंवा रोहिणीमध्ये म्हणतात, त्यावेळेस लावला तर तेव्हा इतका परिणाम आपल्या तूर पिकावरती होत नाहीत. हे इथं पाहू शकते मित्रांनो. आता हे जे झाड आहेत तर आता हे दमाना हळूहळू वांज रोगाच्या बळी पडत आहेत. तसेच इथं देखील आहेत. हे दिसले मित्रांनो, हे असे म्हणजे असे फुलं गळून जाते आणि असं पूर्णपणे झाड जे तर चोपडं दिसतंय. बा परत एखादं झाड दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला. हे बा मित्रांनो, इथे एक झाड आहेत. हे बा याचे पूर्णपणे फुलं गळून गेलेत, फक्त आता या कळ्या लागल्यात. तर ज्या कळ्या लागत आहेत तर आपल्याला त्याच जतन करणं जरुरीचं आहे. हे बा म्हणजे एखादा तुरीचा प्लॉट असला, वरून पाहायचं जिथं अशी शेंडी दिसेल, आज समजा याला थंडीचा खूप जास्त प्रमाणात परिणाम झाला. हे बा इथे एक आहेत.
चला आपण हे बघा मित्रांनो, हे आपली तूर आहेत. आता इथं सूर्य इतका चमकत आहे डोळ्यावरती की कोणतंही दाखणं मुश्किल झालं ते बा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. इतर शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.